तर नमस्कार मित्रांनो, तर बऱ्याच दिवसांनी आपली भेट होत आहे. तर कंडिशनच आपल्यावर अशी आलेली की लवकर भेट होणं पॉसिबल नव्हतं. तर आता आपण परत आलेलं आहे, आपल्याला कमबॅक झालेला आहे. तर मित्रांनो, याच कमबॅकने मी तुम्हाला 2 फाईल देणार आहे. 2 नाही, ॲक्च्युअली 4 फाईल देणार आहे. PNG, PSD, CDR आणि PLP. या मी एवढ्या 4 फाईल तुम्हाला देणार आहे, होली आणि धुलिवंदनच्या. ओके. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे. पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपने असणार आहे. आणि डिस्क्रिप्शन म्हणजे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डाउनलोडिंगची लिंक मिळेल. त्या लिंकवर पहिली असेल आपली पेड फाईलवाली आणि सेकंड असेल फ्रीवाली. तुम्ही फ्रीसुद्धा डाउनलोड करू शकता आणि पेडसुद्धा डाउनलोड करू शकता. तर तुमच्या थोड्याशा सपोर्टसाठी मला तुम्ही पेड फाईल नक्कीच आपली बाय करा. तुम्हाला डायरेक्ट ड्राईव्ह लिंक मिळते. ड्राईव्ह लिंक मिळाल्यानंतर मग तुम्हाला डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही फाईल डायरेक्ट ओपन करू शकता. त्यामध्ये कुठलेही पासवर्ड वगैरे नसतं. पेड फाईलला तुम्ही डायरेक्ट थेट डाउनलोड करू शकता. फ्री फाईलला तुम्हाला ॲड्स व्हावे लागतील. ॲड्स नंतर मग तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल फर्स्ट लिंक जी आहे, जी पेड फाईलची लिंक आहे. ओके. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे असं ओपन होणार आणि याच्यानंतर मग तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे, तुमचं ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर टाकायचे. ओके. आणि हा डिटेल्स तुम्ही रीड करून घ्या एकदा, कारण ते महत्त्वाचे आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर पेवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला ऑटोमॅटिक ड्राईव्ह फाईल ओपन होईल. त्याच्यानंतर आपण पाहू की फ्री साईट. ओके. फ्री साईटवर आपल्याला काय करायचं, आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला 3 ऑप्शन येतील. फ्री साईटवर क्लिक केल्यानंतर मग इथे आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायच्या आधी. सबस्क्राईब केल्यानंतर मग आपल्या इथे तुम्हाला दुसरं जे आहे आपलं हे यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्यायचे. सबस्क्राईब केल्यानंतर इथे मग वेट करून तुम्हाला इथे डाउनलोड PSD दिसेल. आता याच्यावर क्लिक केलं तर तुमचं PSD फाईल ओपन होईल. ओके. आणि तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण इव्हेंट करायचे, सर्व ॲड्स पाहून नंतर मग करायचे. ते सर्व तुम्हाला दिलं डाउनलोड PSD, PLP, CDR, पिक्सल लॅब आणि PNG सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. ठीक आहे. तर हा तुम्हाला सिम्पली समजला असेल कसं डाउनलोड करायचे. त्याच्यानंतर आता आपण पाहू की हे होलीचं बॅनर आपण कसं डिझाईन करायचं. ठीक आहे. सो हे फर्स्ट आहे, हे तुम्हाला टेक्स्ट नाही मिळणार आहे, हे तुम्ही डोक्यात धरून घ्या. हे आपण कॅले अशी तयार केलेली एक टाईमपास कॅले. ओके. तर हे तुम्हाला टेक्स्ट नाही आहे. आता बाकीचे आहे हे सर्व टेक्स्ट आहे. हे तुम्हाला दिसत असेल हे सर्व टेक्स्ट आहे. तुमचा इथे लोगो लावू शकता, या माझ्या लोगोच्या इथे तुमचा लोगो लावू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमच्या क्लायंटचा इमेज. हा इमेज तुम्हाला HDR असं बनवायचं असेल तर HDR प्रिसेटसुद्धा आपल्याकडे आहेत, जे तुम्हाला पेड फाईलमध्ये मिळतं. प्रत्येक पेड फाईलमध्ये तुम्हाला HDR प्रिसेट असं मिळतं. ते कसं करायचं, तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आणि राईट क्लिक करून स्मार्ट ऑब्जेक्ट करून तुम्ही करू शकता डबल क्लिक, किंवा याला हाईड करा आणि मग इथे तुम्ही पेस्ट करू शकता. आणि ॲक्शन कशी प्ले करायची, इथून तुम्हाला ॲक्शनचा ऑप्शन दिसतो. ॲक्शनचा ऑप्शन असं दिसतं तर तुम्ही इथे विंडोजवर क्लिक करू शकता आणि ॲक्शनवर क्लिक करू शकता. ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला इम्पोर्ट करायचे. वरच्या 3 डॉट्सवर क्लिक करायचे. इथे जे तुम्हाला हे 3 डॉट्स दिसतात त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्ही इम्पोर्ट करू शकता. म्हणजे लोड ॲक्शनवर क्लिक करायचे. लोड ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर मग तुमचं इथे लोड होऊन जाईल. त्यानंतर मग तुमच्या क्लायंटचा जो काही इमेज असेल ते तुम्ही इथे असं करू शकता. त्याच्यानंतर आपल्या इथे टेक्स्ट, हा टेक्स्ट तुम्हाला डबल क्लिक करायचे. डबल क्लिक केल्यानंतर इथे चेंज करायचा ऑप्शन येतो. आता मग तुम्हाला युनिकोड वगैरे काही नाही आहे, याच्यात सिम्पल मराठी आहे. मग तुम्ही आपला मराठी टाईप करू शकता. ठीक आहे. आणि बाकीचं आहे तुम्हाला इथे जे काही चेंजेस करायचे असते ते तुम्ही करू शकता तुमच्या मर्जीनुसार. हे 2 टेक्स्ट तुम्हाला चेंज करता येतील, हे कॅली हे करता येणार नाही. ठीक आहे. याचे इफेक्ट्स तुम्ही कॉपी करून टेक्स्टला सुद्धा ट्राय करू शकता. त्याच्यानंतर आता आपण पाहू धुलिवंदनचा बॅनर. एकदम बेसिकचा दिसणारा आपण हा बॅनर इथे तयार केलेला आहे. सेम आहे. तुम्हाला इथे चेंजेस करायचे तर तुम्हाला तुमच्या क्लायंटचा इमेज आणि तुमचं जे काही असेल ते चेंजेस तुम्हाला इथे करून घ्यायचे, नावाचं वगैरे. आता हे तुम्हाला इथे टेक्स्ट एडिटेबल आहे, तुम्ही एडिट करू शकता. हा फॉन्ट नसेल तुमच्या तर पेड फाईलमध्ये तर मिळणारच आहे. आपला इन्फिनिटी फॉन्ट आहे, तुम्हाला दाखवतो. डबल क्लिक करायचा. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल इन्फिनिटी 39 हा फॉन्ट आहे आपला. हा इथे मी यूज केलेला आहे, हा तुम्ही यूज करू शकता. आणि जसं तुम्हाला डिझाईन करायचे तसं तुम्ही इथे करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत कोरलड्रॉमध्ये. कोरलड्रॉमध्ये सुद्धा एकदम इझी पद्धत आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल तुमच्या क्लायंटचा इमेज तुम्हाला इथे चेंज करायचं आहे. सेम फोटोशॉपसारखं इथे तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि तुमच्या क्लायंटचा इमेज जो आहे तुम्हाला इथे आणायचं आहे. ओके. ठीक आहे. हे आणल्यानंतर मग तुमच्या क्लायंटचं नाव आता तुम्हाला इथे टाईप करायचे. इथे तुम्ही डबल क्लिक करू शकता आणि तुमचं क्लायंटचं नाव इथे तुम्ही इझिली टाकू शकता.
इथं टेको सेमी बोल्ड मी वापरलेला आहे, तुम्ही सुद्धा इथं वापरू शकता. आणि आपला धुलीवंदनच्या बॅनरला सुद्धा इथे सेम आहे. तर जास्त मी तुमचा वेळ न घेता आता आपण मोबाईलकडे पाहू. जर तुम्ही आपलं पिक्सेल लॅब एप्स वापरत असाल तर तुम्हाला कोणताही इश्यू येणार नाही. तर आपलं पिक्सेल लॅब एप्स तुम्हाला ओपन करून घ्यायचं. इथे पिक्सेल लॅब एप्स ओपन केल्यानंतर मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट दिसत असेल. या माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर इथे .plp दिसत असेल. या .plpवर क्लिक करा आणि जिथे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केली असेल फाईल तिथून त्या फाईलेशनवर क्लिक करून ओपन अँड ॲडवर क्लिक करून घ्या. ठीक आहे, ओपन ॲडवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे असं ओपन होईल. हे ओपन झालं तर तुम्हाला ते जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही इथे करू शकता. आता फोटोशॉपमध्ये आपण मराठी युनिकोड पाहिलेलं, आता आपण इथे पाहू नॉर्मल आपलं जे आहे AMS फॉन्ट किंवा इन्फिनिटी फॉन्ट आहे ॲक्च्युली, किंवा तुम्ही इथे जे काही तुम्हाला युनिकोड दिसत असेल ते तुम्ही टाईप करू शकता. त्यासाठी तुम्ही इन्फिनिटी कन्व्हर्टर तुम्हाला मिळेलच कुठेही. AMS फॉन्ट कन्व्हर्टर वापरू शकता किंवा इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर तुम्ही वापरू शकता. बाकीचे जे फॉन्ट्स आहेत हे आपले मराठी फॉन्ट्स आहेत, तुम्ही इझिली तुम्ही वापरू शकता. हे तुम्हाला इन्क्लूड मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता, तुमच्या क्लायंटचा इमेज बदलू शकता. तुमच्या क्लायंटचा इमेज तुम्हाला असं HDR करायचं असेल तर ते प्रिसेटसुद्धा आपल्याकडे आहे. ते प्रिसेटने तुम्ही इथे असं तुमच्या क्लायंटचा इमेज बनवू शकता. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहू धुलीवंदनचं. आता हे धुलीवंदनचं एकदम मी बेसिक बनवलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल ते तुम्हाला सेम प्रोसेस करायचे. तुमच्या क्लायंटचं सबटायटल टाकायचे, क्लायंटचं नाव टाकायचे, त्याचं इमेज चेंज करायचे आणि इथे बाकी तुम्हाला इमेज डायरेक्ट PNG दिलेलं आहे. म्हणजे काय प्रॉब्लेमच नको, मग तुम्ही डायरेक्ट सेव्ह करू शकता. इथे काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता एक्सपोर्ट कसं करायचं तर इथे 3 डॉट्स दिसत असतील, या 3 डॉट्सवर क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे कस्टमर क्लिक करून तुम्ही अल्ट्रा इथे क्लिक करा आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून सेव्ह करून घ्या. एकदम हाय क्वालिटीमध्ये तुमचा फोटो एक्सपोर्ट होईल आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आजच्या व्हिडिओला आपण इथेच एंड करतोय. तर मित्रांनो, नंतर भेटूया. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, नक्की पेड फाईल तुम्ही डाउनलोड करा. जर तुम्हाला ॲड्स पाहिजे असेल तर फ्री फाईल नक्की तुमच्यासाठी ओपन आहे.